करपरिमिलनात् कुशेशयाक्ष्याः प्रतिविटपं विचकप्रसूनशाली सभयमभिनिरीक्षितावकाशो व्यपगतनिद्र इवास यत्र चूतः। कुशेशयाक्ष्याः म्हणजे कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या स्त्रियांच्या करपरिमिलनात म्हणजे करस्पर्शाने, हस्तांदोलनाने, प्रतिविटपम प्रत्येक फांदीला, विकचत प्रसूनशाली प्रसून म्हणजे फुले, फुलांनी बहरलेले त्यामुळे शोभून दिसणारे, चूतः म्हणजे आम्रवृक्ष, अभिनिरीक्षित म्हणजे पाहिला गेलेला, स्त्रियांकडून पाहिला गेलेला, अवकाश म्हणजे राहिलेला भाग, व्यपगत निद्रा इव म्हणजे झोपेतून उठल्यासारखा, सभयम इव आस म्हणजे घाबरल्यासारखा झाला. व्यंकटनाथ येत असताना त्यांना वनामध्ये आम्रवृक्ष बहरलेला दिसला. आम्रवृक्षाचे दोहर दिसले. या आम्रवृक्षाची प्रत्येक फांदी ही कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या त्या स्त्रियांच्या स्पर्शाने बहरलेली होती, त्यामुळे ती अतिशय शोभून दिसत होती. काही फांद्यांवरती मोहर आला नव्हता, त्या अजून बहरलेल्या नव्हत्या. त्या फांद्यांकडे स्त्रियांनी पाहिले तेव्हा तो आंब्याचा वृक्ष झोपेतून उठल्यासारखा गडबडला किंवा या स्त्रिया आपल्याला आता काय बरे करतील या भीतीमुळे घाबरलेला असा दिसला.